नमस्कार मित्रांनो, मी आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे. आपणासाठी फार मोठ्या एक ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला पाहूया महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. विधानसभा निवडणुकापूर्वीच 20 लाख कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. दिनांक 4 ऑगस्ट 2024. मित्रांनो, बातमीचे टायटल आहे महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वीच 20 लाख कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी. जाणून घ्या सविस्तर माहिती. तर चला या माहितीचे स्पष्टीकरण करूया. नमस्कार, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. विधानसभा निवडणुकापूर्वी 20 लाख कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार 45,000 रुपये. तर कर्मचारी वर्गात आशेची किरण. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी काय आहे आणि काय स्पष्ट केले आहे आणि हे 45,000 रुपये कशा प्रकारे जमा होणार आहे याचे स्पष्टीकरण पाहूया. त्यापूर्वी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही एक अत्यंत महत्वाची बातमी आणि कामाची बातमी असल्यामुळे आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. तर चला मुख्य बातमीच्या स्पष्टीकरणाकडे वळूया. महाराष्ट्र राज्यातील 20 लाख कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सुबोध कुमार समितीने जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याबाबत आपला अहवाल राज्य सरकारला सादर केलेला आहे आणि या अहवालामुळे राज्यातील कर्मचारी वर्गात आता आशेचे किरण निर्माण झाले आहेत. समितीने जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना यांचा सखोल अभ्यास करून त्यांच्या निष्कर्षानुसार आता सुधारित पेन्शन योजनेपेक्षा जुनी पेन्शन योजनाच राज्य कर्मचाऱ्यांसाठी हिताची आहे, अधिक महत्वाची आहे आणि अधिक फायदेशीर ठरेल असा निष्कर्ष सुबोध कुमार समितीच्या अहवालावरून राज्य शासनाने काढला आहे. हा निष्कर्ष कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वपूर्ण मानला जात आहे. सुबोध कुमार समितीची शिफारशीनुसार जुनी पेन्शन लागू करण्यासाठी राज्य सरकारला आता फार मोठी तडजोड करावी लागणार आहे. कारण प्रश्न येतो पैशाचा आणि आर्थिक भाराचा, म्हणून तडजोड केल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि हा अहवाल नमूद केल्यानंतर आता सरकारला जुन्या पेन्शन योजनेसाठी 350 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. आणि समितीच्या निष्कर्षानुसार पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू केल्यास कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये बरेच पैसे जमा करावे लागणार आहेत आणि याचा खर्च अधिक वाढण्याची शक्यताही आहे. मात्र दीर्घकालीन दृष्टीने गुंतवणुकीचे फायदेही राज्य कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी महत्वपूर्ण ठरू शकते असाही निष्कर्ष काढला आहे. आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी हा जर निर्णय घेतला गेला तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेत येण्यासाठी सरकारला हा निर्णय घेतल्याशिवाय गत्यंतर नाही, म्हणून ही आनंदाची बातमी आहे आणि जुनी पेन्शन योजना 100% लागू होणारच आहे. म्हणून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याचा निर्णय राजकीय दृष्ट्या महत्वाचा ठरू शकतो. आणि म्हणूनच सुबोध कुमार समितीचा अहवाल स्वीकारल्यानंतर पुढील 2 महिन्यात, म्हणजे निवडणुकीला 2 महिने बाकी आहे, 3 महिने बाकी आहे, त्याच्या आत आचारसंहिता लागू होण्याच्या आत पुढील 2 महिन्याच्या बाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता सूत्राकडून प्राप्त झाली आहे, केली जात आहे. आता या निर्णयाकडे केवळ राज्यातील कर्मचाऱ्याचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील
सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागू नये. कारण 7 ऑगस्टला प्रामुख्याने कोर्टाचा निर्णय होणार आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय होईल. सरकारला लेखी आवेदन पत्र सादर करावे लागणार. इकडे कर्मचाऱ्याचा दबाव आहे, तर तिकडे समितीचा दबाव आहे आणि सरकार चहूकडून गुंफलेले गेले आहे आणि आता निर्णयाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे एकमेव पर्याय आहे जुनी पेन्शन योजना लागू करणे. पुन्हा भेटूया नवनवीन अपडेट्ससह ऍक्टिव्ह एज्युकेशनच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत निवांत राहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.